यांचं 24व्या मजल्यावरती घर आहे. आम्ही इथे केली आहे बिर्याणी, अंडा बिर्याणी. याच्या खाली नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे UK's वर्ल्ड. तर चला, बाहेर जायची तयारी चालू होती आणि इथे खूप सगळा पाऊस चाललेला. तर बाहेर म्हणजे कुठे जात आहोत आम्ही, तर ते तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच. तर चला पाहूया. सो चला, आता आम्ही निघालोय तिच्या घरी. सांग रे, ॲड्रेस सांग तुमचा पूर्ण. काय प्लॅन आहे, काय तर तुम्हाला तिथे गेल्यावरती आम्ही सांगू. त्याच्या आधी एक फोटो काढून घेऊ आणि पाऊस. 1 hour later. सो चला, आता आम्ही ते आलेलो आहे सोसायटीच्या तिथं. मजला यांचं 24व्या मजल्यावरती घर आहे. तर चला, आता वरतून व्ह्यू कसा दिसतोय. लिफ्टने जायचं तरी पण असं वरतून बघितल्यावरती पोरांना लक्ष ठेवलं. 24 असतं. चला आता जाऊया. यांची लिफ्ट कसली फास्ट आहे, खराब करचले. सो तर आम्ही ते घरी आलेलो आहोत आणि जेवण वगैरे करून त्याच्यानंतर चालू झालं ते म्हणजे डान्सची प्रॅक्टिस. तर थोडंसं रील वगैरे शूट करण्यासाठी आम्ही थोडीशी प्रॅक्टिस वगैरे करत होतो. आणि आजची रात्र आम्ही इथेच राहणार आहोत. तर काय काय मजा करतोय, कशी कशी धमाल करतोय, तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेन. त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2 hours later. श्रेयांश ते काय बोलतोय. आणि थोड्या वेळ रिलॅक्स वगैरे करून आम्ही आलो यांची सोसायटी पाहिलं. तरी तर खूप सगळं गार्डन वगैरे होतं आणि खूप बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज वगैरे करण्यासाठी होतं. तर चला पाहूयात की ते काय काय आहे ते. त्याच्यासाठी आम्ही ते आलेलो आहोत आणि नाईट व्ह्यू बघत आहोत. त्याच्यानंतर लायब्ररी आहे म्हणजे आहे म्युझिक रूम. कार्ड लावल्याशिवाय ॲक्सेस नाही. तर बऱ्याचशा रूम होत्या, प्ले एरिया वगैरे पण होतं. तर आम्ही इथे आलो म्युझिक रूममध्ये. तर इथे बरेचसे इन्स्ट्रुमेंट होते. A few moments later. समोर आम्ही त्यांच्या दोघं मुलांना पाठवलं, त्यांच्या दोघं यांना पाठवलं. तर कसं वाटतं, ऐकलं ना? तुम्ही तिथे गेलं मोठं. पहिले मी करायची, मी एकटी होती ना, पण जाऊ पण नंतर मी काय
अजून पुढे, हा अजून पुढे पाहिजे थोडं. हा जाम पाचशे जाम. प्रेस करा, पुढे पुढे प्रेस करा. हा ये. अरे जोरात आलं पाहिजे तर याच्यात येऊन जोरात पडतं. हा बस 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 त्यात बस आता. पुढे बस. हा ये. झालंय. काय होतं ते? खेळणं अजून कर आणि मला ट्रॅम्पोलिनमध्ये जायचंय हो. आता. कुठे आहे ते? ते बाहेर. ठीक आहे, चल शूज घाल. इथे मज्जा आली का तुला? आणि हे काय होतं आत्ता होतं ते? काय हे काय आत्ता आपण आत गेलतो ते काय होतं? आता कोण 3 hours later. आम्ही इथे केली आहे बिर्याणी. अंडा बिर्याणी. याच्या खाली कोशिंबीर आहे का बघ? नाही, याच्यामध्ये बिर्याणी. नाही रे. हो हो. आणि हे वाढायचं काम करणार. हा लयच थोडी दिली. 1 किलोच्या मानाने 1.5 किलोच्या मानाने. ती 2 किलो असेल ना. दीड. कुठे बसते इकडे ठेवली बिर्याणी. ग्रेव्ही कमी वाटते ना. ग्रेव्हीचा कलर वेगळा आहे ना. ग्रीन बिर्याणी आहे. बिर्याणी माझ्या मताने पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची. आणि हो पूर्ण मला तिखट. तसंच वाटते कारण जास्ती ड्राय वाटते. राईस जास्त वाटतं. हा मग ती एकत्र केली तर लास्टला ते सगळं सुकं सुकं राहतं. आवाज वगैरे कट करशील का? नाही तुझं घ्यावं लागेल. आणि की 2 hours later. सो बिर्याणी पार्टी झाल्यानंतर चालू झाली ती म्हणजे आईस्क्रीम पार्टी. तर मग तिथे सगळ्यांचा आईस्क्रीम खायचा प्रोग्राम वगैरे चाललेला. तर मस्त असा बिर्याणीचा आस्वाद घेतला आणि आता घेणार आहोत आम्ही तो म्हणजे आईस्क्रीमचा आस्वाद. टाल पहिलं काय आलं? छोरा लडका. Day 2. तर अशा प्रकारे रात्री आम्ही मस्त एन्जॉय केलं आणि दुसऱ्या दिवशीची मॉर्निंग झाली. तर सकाळी नाश्ता वगैरे करून पुन्हा रेडी होऊन आम्ही निघालो. तर डोंबिवलीवरून निघणार होतो. तर मार्केट आहे तर थोडीशी शॉपिंग वगैरे करून मग तिथून पुढे आम्ही जाणार होतो ते म्हणजे बदलापूरला. तर चला मग आताच निघण्याची तयारी. तरी पण मुलांचं जाता जाता खेळायचं चालूच होतं आणि आमचे पण आता जातोय तर जाता जाता थोडेसे फोटोज वगैरे पण झाले पाहिजेत. तर मग त्याचीच तयारी चाललेली आणि आता आम्ही पहिले शॉपिंग करणार होतो. आता तिथे किती टाईम लागेल इकडूनच ना त्याच्यानंतर जाणार होतो ते म्हणजे बदलापूरला. तर येताना ओला वगैरे करून आलेलो परंतु जाताना एवढं काही अर्जंट नव्हतं. तर मग आम्ही निब्बान जाणार आहोत आपलं बाय ट्रेनने. तर चला मग सुंदर असा ही जी सोसायटी आहे हिला बाय बाय करून आम्ही निघत आहोत. तर खूप छान वाटलं आणि एवढं 24व्या मजल्यावरती जी आमची पार्टी झाली ती खरंच खूप धमाल होती आणि लक्षात राहणारा दिवस नक्कीच होता. तर चला खूप सगळं हसलो रात्री पण खूप सगळी धमाल केली आणि आता सकाळी जाऊ वाटत नव्हतं परंतु जावं तर लागणारच होतं. तर चला मग आणि जाता जाता लागला तो म्हणजे पाऊस. तर वातावरण पण खूप छान झालेलं आणि आम्ही जात होतो ते म्हणजे स्टेशनच्या दिशेने. तर त्याच्यानंतर शॉपिंग वगैरे करून घरी जाणार होतो. तर असे होती आमची ही पार्टी, असा होता आमचा दिवस. तर कशी वाटली तुम्हाला ही पार्टी?
हा दिवस ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.